श्री स्वामी समर्थ सर्वांना. तर आजचा जो संदेश आहे, पहिला संदेश हा आहे की तुम्ही आता आहे ना, खूप तुम्हाला ना खूप झोपेचा सुद्धा त्रास होतो आहे आणि खूप साऱ्या ना विचारांमध्ये तुम्ही अडकलेला असता, ठीक आहे. आणि हे नकारात्मक विचार तुम्हाला खूप जास्ती सतवतात आजकाल, ठीक आहे. तुम्हाला बेचैनी होते, रात्र रात्र झोप नाही येत. तुम्हाला असं वाटतं की अजून किती सहन करावं लागेल मला. म्हणजे तुम्ही ऑलरेडी खूप सहन केलेलं आहेत लाईफमध्ये, ठीक आहे. आणि तुम्ही आता ते सहन करता करता कुठेतरी तुमची डेडलाईन आलेली आहे आणि तुम्ही थकलेला आहात, ठीक आहे. तर आता ना कुठे ना स्वामी तुम्हाला हेच सांगत आहे की आता तुमच्या आयुष्याची एक नवीन वाटचाल सुरू होणार आहे, एक नवीन दिशा तुम्हाला स्वामी दाखवणार आहेत, ठीक आहे. आणि कुठे ना तर तो बॅलन्स होणार आहे. जो तुमचा ना पापाचा आता घडा होता, म्हणजे काय, तर जे तुमचे पूर्वकर्म होते चुकीचे, ते जे आता जे भोग होते ते भोगून झालेले आहेत तुमचे. आणि आता कुठे ना पुण्य, म्हणजे जे काही तुम्ही चांगले कर्म केलेले आहेत ना, तर त्याची आता परतफेड स्वामी तुम्हाला करून देणार आहेत. तर जर तुम्ही खूप आर्थिक अडचणीमधून जात आहात, तर त्यातही तुम्हाला आता कुठे ना कुठे एक वाट दिसून येईल, जिथे तुम्ही स्वतःसाठी खंबीर उभं राहून काहीतरी एक फाउंडेशन फायनान्शियली एक सेटअप करू शकता. किंवा मग जर तुम्हाला परिवारमधून खूप मानसिक त्रास भेटत आहे, परिवारमध्ये खूप असं वातावरण बनून जातं की जिथे तुम्हाला राहायचंसुद्धा मन नाही करत. सतत क्लेश, ताणतणाव, ह्या सगळ्यामधून तुम्ही कुठे ना कुठे आता त्रासलेला आहात, थकलेला आहात. तर तुम्हाला ना आता स्वामी हे सांगत आहे की ह्या सगळ्यातून आहे ना स्वामी तुम्हाला आता काढणार आहेत, ठीक आहे. तुम्हाला ना आयुष्यात खूप सारे प्रश्न पडतात आयुष्याबद्दल, की हे सगळं माझ्याच वाटेला का, मीच का इतकं सहन करावं. आणि मी इतकं स्वामींचं करतो, तर स्वामींपर्यंत ते पोचतं आहे की नाहीत, आणि स्वामी बघतात आहे की नाही या सगळ्या गोष्टी. तर स्वामींचं लक्ष सगळीकडे आहे, स्वामी बघतात आहे, पण ते तुमचे प्रारब्ध आहेत जे तुम्हाला भोगायचे होते. त्यामध्ये स्वामींचा हस्तक्षेप जरी स्वामींनी केला तरी तो स्वामी पण लिमिटेडमध्ये ते करू शकतात. कारण तुमचा पापाचाच घडा जर इतका भरलेला असेल, तर तो कमी होऊ शकतो, पण तो संपू नाही शकत. तर त्यामुळे स्वामी तुम्हाला हेच सांगत आहेत की संयम ठेवा, तुमची वेळ नक्कीच येत आहे आणि ती लवकर येत आहे. कारण आता तुम्ही काय आहेत ना, एकटे आहात, थकलेले आहात, सगळ्या गोष्टींचा ओझं तुम्ही तुमच्या खांद्यावरती घेतलेलं आहे. तर स्वामी आता बोलत आहेत की सगळं त्यांच्यावरती सोपून द्या आणि फक्त स्वामी नामात आपलं मन रमवा. आणि जे तुमचे कष्ट आहेत, जे तुमची मेहनत आहे, ते स्वामी बघत आहेत. आणि तुम्हाला नक्कीच आता त्यामध्ये परिवर्तन कुठे ना कुठे तुम्हाला दिसून येणार आहे. कारण की तुमचा आता लाईफचा एक नवीन फेज आहे ना, तो सुरू होत आहे, ठीक आहे. नवीन वाटचाल, नवीन गोष्टींमध्ये पण तुम्हाला आता स्वामी एक अशा पद्धतीने तुमची बुद्धी आता कुठेतरी फिरवतील, जिथे तुम्हाला असं वाटेल की काहीतरी परिवर्तन येते माझ्यामध्ये. तुमची मानसिक स्थिती असू दे, आर्थिक स्थिती असू दे, शारीरिक स्थिती असू दे, सगळ्यामध्ये तुम्हाला आता एक परिवर्तन दिसणार आहे, ठीक आहे. आणि ही सगळी स्वामींचीच कृपा असणार आहे. कुठे ना कुठे खूप वेळेपासून तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींमधून त्रासलेला आहात आणि तुम्ही वाट बघत आहात की हे सगळं सहन करणं आता कधी संपणार आहे. तर ते आता लवकरात लवकर संपणार आहे. हे स्वामी कृपेमुळेच होणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वामी सेवा. काहीच नाही तुम्हाला जमत असेल तर नामस्मरण करणं हे सोडू नका. उठता बसता चालता फिरता स्वामींचं नाम, श्री स्वामी समर्थ या नामाचा जप नेहमी करत राहा. कलियुगमध्ये नामस्मरणापेक्षा कुठलीही अजून ताकद नाही आहे. म्हणजे तुमचं सगळे भोग हे नामस्मरणानेच मिटले जातात आहे. इतकी शक्ती आहे स्वामींच्या नामात. तर तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पली फक्त तुम्हाला स्वामींचं नाव घेत राहायचं आहे. बघा तुमच्या आयुष्यात कसं परिवर्तन येतं ते, आणि तुमचं आयुष्य कसं पलटून जातं ते, ठीक आहे. तर तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत. तुम्हाला सगळ्या बाजूनी जे तुम्ही आता त्रासलेला आहात त्यामधून स्वामी तुम्हाला काढत आहेत. एक नवीन जीवन जसं देतो, म्हणजे रिबर्थ होतं, तर काय
एक पुनर्जन्मासारखं तुम्हाला आता वाटणार आहे, की कुठेतरी आता तुम्हाला वाटेल की आयुष्य आता सुरळीत चालू झालं आहे आणि आयुष्याला एक गती भेटली आहे आणि ते सगळं तुम्हाला ते तुम्हाला जाणीव पण होणार आहे त्याची, की हे सगळं स्वामींमुळेच होत आहे, स्वामींची कृपा आहे, त्यामुळेच हे सगळ्या गोष्टी घडत आहेत माझ्या आयुष्यात. तर ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही आता अनुभवणार आहात. तर ना, ज्या पण चिंता आहे ते सगळं स्वामींवरती सोपवा. बस तुमचं कर्म करत राहा आणि सगळं काही स्वामी बघून घेतील. कारण की स्वामींपासून काहीही लपलेलं नाही आहे. तुमचे कष्ट, तुमची मेहनत, तुमच्या सगळ्या गोष्टींबद्दलचा जो तुम्हाला जो त्रास भेटलेला आहे तो सगळा आणि सगळा स्वामींनी बघितलेला आहे. तर स्वामी एवढंच सांगत आहेत की थोडंसं संयम अजून ठेवा. तुमची चांगली वेळ खूप निकट आहे, खूप जवळ आहे आणि तुम्हाला जे पाहिजे आहे आयुष्यात ते आता तुम्हाला नक्कीच भेटणार आहे स्वामी कृपेमुळे. ठीक आहे. तर हा संदेश आणि तुम्हाला जे रात्रीची जर झोप नाही येत तर तुम्हाला क्षमा प्रार्थना, स्वामींचा गजर हा तुम्हाला ऐकायचा आहे. कारण की तुम्हाला रात्रीचा खूप जास्ती त्रास होतो. रात्री तुम्ही खूप विचारांमध्ये जाता आणि नकारात्मकतेमध्ये जाता. खूप तुम्हाला रात्रीचे ना खूप विचार सतवतात. कुठे ना कुठे तुम्हाला मानसिक त्रास खूप जास्ती होत आहे. ठीक आहे. आणि तो कदाचित तुमचा जो मानसिक त्रास आहे तो तुमच्या घराकडून पण तुम्हाला होत आहे, घरच्या लोकांकडून पण होत आहे आणि आजूबाजूला पण काहीतरी नकारात्मक गोष्टी आहेत तुमच्या, त्यामुळे तुम्हाला हा त्रास होत आहे. तर स्वामी तुम्हाला सांगत आहेत, जर तुम्हाला सकारात्मकतेकडे वळायचं आहे तर स्वामींचं नाव तुम्हाला घ्यायला लागणार आहे सतत. कारण माणूस जेव्हा नकारात्मकतेकडून सकारात्मकतेकडे वळतो तर ते इतकं सोपं नाही आहे. तर तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी थांबवतील स्वामींचं नाव घेण्यापासून. पण तुम्हाला लक्ष न देता फक्त स्वामींचं नामस्मरण हे करत राहायचं आहे आणि तुमच्या जीवनात परिवर्तन नक्कीच येईल. ठीक आहे. हाच होता आजचा संदेश. जर हा संदेश तुमच्यापर्यंत पोचला आहे तर तो स्वामींनी पोचवला आहे. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि असेच स्वामींचे महत्त्वपूर्ण संदेश बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि स्वामींच्या नामात आपलं मन रमवून राहा.